बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळूज गावातील खंडोबा वस्तीवर सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सुमारे 400 लोकसंख्या असलेल्या या वस्तीचा गावाशी गेल्या 15 दिवसांपासून संपर्क तुटला आहे। नदीला पूर आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांना अन्नधान्य, किराणा आणि औषधांसाठीही हालअपेष्टा सहन करावी लागत आहे। काहींना उपासमारीची वेळ आली असून मदतीसाठी दोरीच्या सहाय्याने वस्तू नेल्या जात आहेत। ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी केली, आम्हाला रस्ता नाही, मग कसं जायचं? मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हेलिकॉप्टर द्यावं। जाताना आम्हाला 8 दिवस झाले शाळेत जाताना येत। इथे शाळेत जायला 4 बोट फक्त बंदर राहिलेला आहे। नदीला आत्ताच पाणी कमी झालंय, भलतं पाणी होतं। बंदरावर जाताना सगळी चक्कर आले बिंगत। उद्या आमची परीक्षा आहे, त्याच्यामुळे आम्हाला जाताना येत। लवकर सरकारने हेलिकॉप्टरची ही करून द्या आम्हाला। दिवाळीच्या परीक्षा दिवाळी परीक्षा आलेल्या आहेत, प्रथम सत्र परीक्षा आलेल्या आहेत। आता ती बंदरात जाताना येत, आम्हाला दोरीने धरून जावं लागतं। आता ते लवकरात लवकर करून द्यावा नाही। सुरुशे वाघळूज गावची मदतनीस आहे आणि मला शाळेत जाता येत नाही, लहान लहान मुलं घेऊन, आणि कसं जायचं हेच कळत नाही। आम्ही 2 जणी असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही। हे शाळेतले मुलं पण कसे जाते, आम्ही कसं जायचं शाळेत? किती आम्ही जवळजवळ महिना 1.5 महिना झालाय। मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं, आमची सुविधा करायची, आमचं सगळ्यांना ही सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं। सारे आम्ही असे झेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे, कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही? मग एवढे निघायचं का? आम्ही सारे महिला आहेत, कोणाचं दुखतंय खुपतंय आणि काय करायचं कसं जायचं? उपासाचे आमचे हाल झाले, आम्ही फराळ सुद्धा नाही खाल्लं। लोकांकडून फेकू उसने पावशे शाबू तांदूळ घेतले एकूण तेव्हा आम्ही खाल्लेले आहे सगळ्यांनी। काय करायचं आम्ही? पहिली येत ना मुख्यमंत्र्याची, मग आमची सोय करायची नाही, यांनी काहीच नाही केलेलं। आम्हाला काहीतरी द्या ना। रामकुंड राहणार वाघळूज तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या ठिकाणी आमच्या मेखरी नदीला भयंकर असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंडोबा वस्ती, आठवळे वस्ती, गणेश वस्ती या ठिकाणची जवळजवळ 400 लोक ह्या ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही। जो काय कोल्हापूर बंधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही साईडनी तुटलेला आहे आणि ह्या ठिकाणी भिंतीला मध्यभागी बगदड पडलेला आहे। या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी, आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत गायकवाडी महाराज विद्यालय वाघळूज या ठिकाणी शिक्षण घेतात, परंतु त्यांना जाता येत नाही। त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात, त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि हे दूध ह्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं। त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत, आमच्या या ठिकाणच्या वस्तीवरचे जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात। त्याचप्रमाणे ही जी काही झालेलं नुकसान आहे ही नुकसान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे, तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे, भयानक परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही। तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे, रोड बी मंजूर झालेला आहे, पण तो कधी होईल शक्यता येत नाही। ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी 3 दिवसापासून आजारी आहे, परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही। NTV न्यूज मराठी बीड।